चा संथ प्रवाह आणि मन प्रसन्न करणाऱ्या नदीच्या घाटावरील महागणपती अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर. असंख्य मंदिरं, त्यांचे घाट, यातून ओसंडून वाहणारी पवित्रता, यामुळेच वाईला दक्षिण काशी असंही म्हणतात. याच दक्षिण काशीमध्ये वास्तव्यास असणारे पंडित मार्तंड शास्त्री चौंडे हे खूप मोठे भागवताचार्य होते, रामभक्त होते, तसेच ते महान मृदुंगाचार्यही होते. त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री चौंडे महाराज हे रामभक्तीत रमले नसते तरच नवल. मुक्या प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या सहृदयतेमुळे त्यांनी गोरक्षण चळवळ उभी केली. सात्विकता जर पाहायची असेल तर ती दिसेल गायीमध्ये. तिची सात्विकता तिच्या दुधात उतरते, म्हणूनच तिचे दूध प्राशन केल्यावर माणसाला सात्विक शक्ती आणि ऊर्जा मिळते. म्हणूनच आपण तिला देवतुल्य मानतो. पण जेव्हा आपली हीच गाय संकटात सापडली, तिची हत्या होऊ लागली, तेव्हा उभी राहिली ही गोरक्षणाची चळवळ. श्री चौंडे महाराजांनी चालवलेल्या या चळवळीची व्याप्ती एवढी वाढली की वाचवलेल्या गायींसाठी त्यांनी राहते घर पाडून एक गोशाळाच उभी केली. पुढे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील 40 गोशाळांच्या निर्मितीचे प्रेरणास्थान चौंडे महाराजच होते. त्यांच्या या महान कार्यात महात्मा गांधी, पंडित मदन मोहन मालवीय, सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण अशा महान नेत्यांचे सहकार्य लाभले. याचबरोबर आदरणीय महर्षी विनोद गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, औंध संस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी अशा महान विभूतींचाही पाठिंबा मिळत गेला. श्री चौंडे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर रामनामाचा प्रसार आणि गोरक्षणाचं प्रबोधन केलं. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना गोजीवन ही पदवी शंकराचार्यांनी बहाल केली. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या पोटी 1938 साली वाई इथे जन्म झाला श्री हनुमंत तथा बाळासाहेब चौंडे यांचा. चौंडे महाराजांचे ते सगळ्यात धाकटे चिरंजीव. अध्यात्माचे, खरेपणाचे, सहृदयीपणाचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. या संस्कारातच ते वाढले आणि समृद्ध झाले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांनी कीर्तनास सुरुवात केली. वाई इथे महाराजांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सवात ते गीत रामायण गाऊ लागले. साधारण मला आठवते तसं 55-56च्या आसपास बाबूजींचं गीत रामायण, जरी माडगुळकर आणि बाबूजी, की ज्या गीत रामायणाने संगीत क्षेत्रामध्ये अतिशय उच्चांक गाठला, सोन्याचा कळसच चढवला मी म्हणेन, तर ते गीत रामायण बाळकाका, अण्णाकाका, आप्पाकाका तिघंजणं माझ्या माहितीप्रमाणे ते बाबूजींच्या कार्यक्रमाच्या वेळेला बाहेर जाऊन बसायचे. नुमवीच्या बाहेर असो किंवा रमणबागेच्या बाहेर, तिथे जाऊन त्यावेळेला आर्थिक दृष्टीने सगळ्यांची परिस्थिती अशी तशीच होती. त्यामुळे आज जाऊन गीत रामायण ऐकणं, 4 आणे खर्च करणं तिकिटाला, ही परिस्थिती नव्हतीच. मग बाहेर जाऊन ते बसायचे, ते गीत रामायण पुस्तक घेऊन बसायचं आणि मग ते गीत रामायण गाणं तयार करायचं. अशा ह्याच्यात त्यांचा तो सगळा काळ गेला आणि त्यांनी गीत रामायणाचे कार्यक्रम मग सुरुवात केली. आणि याच कार्यक्रमातून पुढे त्यांनी अभ्यासपूर्ण, आशयपूर्ण, ओघवत्या शैलीत निवेदनासही सुरुवात केली. की त्यावेळेसच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निवेदन बाळकाकाचं असायचं. तर खरं तर लोक सगळी गर्दी जी असायची ती त्या निवेदनासाठी असायची. कारण बाळकाकाचं गीत रामायणाचं निवेदन म्हणजे तो कळस असायचा खरं म्हणलं तर. कारण त्याच्यामध्ये सगळं रामायण, म्हणजे गाणं हा ठीक आहे, आता नवीन गायक गातोय त्याला थोडंसं प्रोत्साहन द्यायचं म्हणून आमचं गाणं असायचं. पण त्याची जी कॉमेंट्री असायची त्याच्यामुळे त्या रामायणामध्ये एवढा रंग भरायचा की लोक रात्री, मला आठवते तसं 1-1, 2-2 वाजेपर्यंत न कंटाळता बसायची. पुढे शिवरायांबद्दल असणाऱ्या ओढीतून त्यांनी 1960 साली शिवचरित्र कथाकथनास सुरुवात केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत होते. यातच शिवराज्याभिषेकाच्या
त्रिशत संवत्सरिक वर्षात महाराष्ट्र शासनाने बाळासाहेबांच्या कथाकथनाचे ध्वनिमुद्रणही करून घेतले. शिवचरित्र कथाकथन हा एक अतिशय जवळजवळ त्यांनी मला वाटतं 15 ते 20 वर्ष त्याच्यामध्ये सगळ्या समाजाला खिळवून ठेवलेलं होतं. बाबासाहेब पुरंदर यांची तर कथाकथनं आपण ऐकायचोच, पण बाळकाकांनी केलेल्या या कथाकथनामध्ये माझ्या तर आठवणीप्रमाणे त्यावेळेस असं एक ऐकिवात आहे की बाळासाहेब शिवचरित्र तर चांगलं सांगतातच, पण विशेषतः त्यातले जे करुण प्रसंग आहेत ते इतके नाट्यमय पद्धतीने ते रंगवायचे की श्रोत्यामध्ये सुद्धा मनं त्यांचे हेलावल्याशिवाय राहायची नाहीत. मला एक प्रसंग असा आठवतो की ते सण माझ्या लक्षात नाही आहे, पण त्यावेळेला प्रतापगडावरच खुद्द त्यांनी अफजल खान वधाचा प्रसंग कथाकथन केला होता. आणि त्या प्रसंगामध्ये तो इतका रंगला प्रसंग की आपण आत्ता प्रतापगडावरच आहोत आणि ही घटना खाली माचीवर घडते, इतक्या पद्धतीने त्यांनी ते निवेदन केलं. शिवचरित्राबद्दल बोलताना बाळासाहेबांना जे एक उत्स्फूर्त भरून येतं त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. साल, दिवस, त्यावेळेचं काय पौर्णिमा, अमावस्या काय आहे हे वर्णन मी दुसरीकडे कुठेच ऐकलेलं नाही. श्री गोवर्धन संस्थेच्या कामास 1972 साली त्यांनी सुरुवात केली. ही धुरा पुढे त्यांनी 25 वर्ष जबाबदारीने पेलली. उत्साही व्यक्तिमत्व, वक्तशीरपणा, कामाचे अचूक नियोजन, व्यवस्थितपणा, माणसे जोडण्याची कला आणि सात्विक वृत्ती या गुणांच्या जोरावर अनेक अडचणींवर त्यांनी मात करून संस्थेस नावलौकिक मिळवून दिला. पुढे जाऊन या संस्थेमध्ये आणि संस्थेमार्फत त्यांनी अनेक प्रकल्प राबवले. 1972 साली महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला. अर्थातच याची झळ सर्वप्रथम पशुपक्ष्यांना जाणवू लागली. या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक श्री नानासाहेब परुळेकरांनी एक आवाहन केले. महाराष्ट्रातील शेती उपयुक्त बैल वाचवण्यासाठी त्यांच्या दत्तक बैल योजनेचे ते आवाहन होते. त्यावेळेला नाभी परुळेकरांना भेटायला मी गेलो की दत्तक बैल योजना हो म्हणले वारंगुळा पद्धतीने. वारंगुळा पद्धत म्हणजे काय आहे माहिती आहे? एका झोपडीत एकच बैल सांभाळण्याची ताकद त्या झोपडीवाल्याची आहे. तो 2 बैल देखील सांभाळू शकत नाही. एक त्याचा आणि शेजारच्या झोपडीवाल्याचा एक बैल, असे 2 बैल वारंगुळा पद्धतीने एकदा ह्याची जमीन कसायची आणि एकदा त्याची जमीन कसायची, असं दोघांचं मिळून ते चालायचं. तर त्यांना मी विचारलं परुळेकरांना की सगळ्यात जास्तीत जास्त मोठा दुष्काळ कुठं आहे? ते म्हणले महाराष्ट्रात जर पाहिलं तर घोड नदी इतका दुष्काळ कुठेच नाही, म्हणजे भोसरीच ना. तर या भोसरीला जाऊन तुम्ही जर पाहिलं तर भयंकर वणवा पेटलेला आहे दुष्काळाचा, पाऊस झालेला नाही. माझा संबंध या संस्थेशी आल्याबरोबर महाराज एकदा मला म्हणले, तू हे ड्रायफ्रुट्सचं दुकान बंद कर आणि कार्यात पड. आणि म्हणून ते दुकान बंद करून मी कार्यात पडलो. बाळासाहेबांनी पुढाकार घेऊन नानासाहेब परुळेकर यांच्या सहयोगाने पुण्याच्या कात्रज जवळ एक दुष्काळी छावणी उभी केली. गोवंश वाचवण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेऊन ही छावणी चालवली. अहोरात्र हाच ध्यास त्यांनी घेतला. दुष्काळी भागातून आलेली ही ओढग्रस्त जनावरे, पण यांचा सांभाळ
इतका उत्तम झाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सरकारी छावणीतले रोज 4 जनावर मेली, 5 जनावर मेली असे आकडे मी वाचत होतो. आमच्या छावणीत पहाटे 3 पर्यंत आजारी असलेल्या जनावराजवळ डॉक्टर आणि मी बसून असायचो. अशी छावणी चालवली, एकही जनावर मरू दिलं नाही. आणि अखेर छावणीचं काम पुरं जेव्हा झालं त्यावेळेला 200 जनावरं माझ्या छावणीत जी होती ती 200च्या ऐवजी 205 झाली. लहान वासरं तिथं जन्माला आली. पाऊस काळ सुरू झाल्यावर शेतकरी आनंदाने आपली जनावरे आणि 1 महिना पुरेल इतका चारा घेऊन आपल्या घरी गेले. आपण स्थापन केलेल्या अनेक गोशाळांचे एक फेडरेशन असावे असं खुद्द महाराजांनाच वाटलं. म्हणूनच त्यांनी गाडगे महाराजांबरोबर महाराष्ट्र राज्य गोशाळा फेडरेशनची स्थापना केली आणि याच फेडरेशनवर बाळासाहेबांची पुढे सहसेक्रेटरी म्हणून निवडही झाली. पदग्रहण केल्यावर त्यांनी 2 वेळा महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांचा दौरा करून 130 गोशाळांचे काटेकोरपणे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार शासनाने त्या गोशाळांना अनुदाने दिली आणि त्यामुळे अनेक उपक्रम राबवले गेले. बाळासाहेबांनी वाई येथील गोवर्धन संस्थेत अनेक प्रकल्प सुरू केले. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गोबर गॅसची उभारणी, 40 एकर जमिनीस जलसिंचन योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. संस्थेबद्दल त्यांना प्रचंड प्रेम होतं, त्याच्यासाठी खूप काम करण्याची त्यांची इच्छा पण होती आणि ते करायचे पण खूप. संस्थेसाठी त्यांनी पूर्ण स्वतःला वाहून घेतलं होतं बाळासाहेबांनी. पण त्याच्याकडून ते असं निस्वार्थपणे ते हे करायचे, अपेक्षा कसली त्यांनी ठेवली नाही. पण आपली संस्था ही पुढे जावी आणि त्या दृष्टीने चांगलं काम व्हावं आपल्या हातून असं त्यांना कायम वाटत राहायचं. संस्था चालवायला लागणारी शिस्त, त्यामधल्या संपूर्ण घटना, ठराव लिहिणे इत्यादी सर्व विषयी त्यांनी जे काही बारीक बारीक मुद्दे आम्हाला सांगितले, त्यावरनं मला ह्याची कल्पना आली की त्यांनी या सर्व संस्था चालवणे या गोष्टीमध्ये किती मोठा अनुभव जमा केलेला आहे. चोंडे काकांनी संस्थेच्या संदर्भामध्ये म्हणजे आपल्या घरी संस्थेची कुठलीही गोष्ट ही आली नाही पाहिजे, म्हणजेच त्या संदर्भात संस्थेची स्टेशनरी असेल, कागद असेल, पेन असेल, एखादं टेबल खुर्ची असेल, कुठल्याही प्रकारची गोष्ट चुकून देखील आपल्या वैयक्तिक वापराकरता आपण वापरली नाही पाहिजे असा त्यांचा दंडक त्यांनी आयुष्यभर सांभाळला. हे सर्व करत असतानाच त्यांचा वाचनाचा आणि लिखाणाचा व्यासंग अखंड चालूच राहिला. एखादा विषय समोर आला की त्याचे अनेक संदर्भ शोधून त्यावर चिंतन मनन करून त्यांनी लेखन केलं. शिवचरित्र आणि वाल्मिकी रामायणावरील लिखाण हा अशाच प्रकारच्या त्यांच्या अभ्यासाचा भाग. चिंतन मननातून तयार झालेलं हे लिखाण आपणा सर्वांसमोर आणावं असं त्यांच्या हितचिंतकांना वाटल्यानेच हा ग्रंथ आपणा समोर येत आहे. वाल्मिकींच्या शब्दांमधून दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा शब्दापलीकडील गोष्टी ज्या त्यांच्या दृष्टीस पडल्या त्या इतरांनाही दिसाव्यात आणि त्याचा आनंद सगळ्यांना लुटता यावा यासाठी हा पुस्तक प्रपंच. बाळासाहेबांच्या लेखणीस आणि वाणीस एक अलौकिक धार आहे. बाळासाहेबांना मिळालेला राम उपासनेचा वारसा त्यांनी अखंडपणे जपलाय. बाळासाहेब आणि त्यांच्या अतुलनीय कार्यास विनम्र अभिवादन. श्रीराम.